तिथली ती बाई आली, म्हणली काय आणले पाहुण्याने, यांचा मित्र आहे ना काहीतरी खायला आणलं असं बघू. ते गेलं, ती पिशवी तिनं उचकली, त्याच्यात तो डब्बा होता, तिनं झाकण काढलं, त्याच्यात तिला दिसली हाड. ती म्हणली मुर्दा काशीला चाललाय, खाऊ नाही आला आणि ही हाडकं सोबत घेऊन आला म्हणले. ती तो डब्बा तिनं उचलला, जवळ नाली वाहत होती, टाकून दिला महाराज. याला काही कल्पना नाही. परत डब्याचं झाकण लावलं, डब्बा त्या पिशवीत त्या ठिकाणी ठेवला आणि तिनं ते ठेवून दिला. तो गेला काशीला. आता ब्राह्मण काकाला बोलवलं वगैरे, काढा म्हटले, आज ते काढा, बाहेर काढा. हा म्हटलं थांबा थांबा काका, माझ्या आईला डेंजर होती, थांबा बघू द्या मला. यानं काय केलं, पिशवीत डबा बघितला, डबा काढला, झाकण. म्हणला काका आई काशीपर्यंत आलीच नाही म्हणला, इतकी डेंजर होती ती, नक्कीच घरी गेली म्हणला, मधल्या रस्त्यानेच. मी घरी जाऊन चौकशी करतो. यो घरी आलं महाराज, भावाला सांगितलं, आणि भावाला सांगितलं, अरे बघ ना हे काय प्रकार आहे. तो म्हणला मला माहिती होतं आईनं उभं आयुष्य जर देवाचं नाव घेतलं नाही तर गेल्यानंतर सुद्धा आईची हाडं काशीला जाऊ शकत नाही. म्हणून मी एक काम केलंय, एका हाडाचा बारीक चुरा केला आणि एका डबीत भरलाय. आता लोकांना वाटतं आपली आईचा उद्धार झाला, आपल्या आईची हाडं आपण काशीला नेऊन सोडली, बरं झालं उद्धार झाला. पण आता आपण एक काम करायचं, घरातल्या चौघांनी जायचं आणि ती डबीतली काशीला तिकडं नाही, कोणाला काय कळणार नाही. पण एक काम कर, बायकोला सांगू, मोठा सांगत होता लहान्याला, बायकोला सांगू नको, मी सांगणार नाही. मोठ्याने पक्क ठरवलं, या बायकाला बोळ्या असतात, त्यांच्या पोटात काय राहत नाही, सांगायचं नाही. पण लहाना म्हणला मी तिच्यापासून काही लपित नाही, काहीच लपित नाही म्हणला मी तिच्यापासून. तिला सगळं सांगितलं, महाराज ही डबी बरं का, जायचं आपल्याला, पण बोलू नको, हे जर दादाला कळलं तर लय अवघड होईल. तुम्ही नका टेन्शन घेऊ, काय कळत नाही. हे गेले महाराज. आता गेल्यानंतर वरून डबी ब्राह्मण काकाच्या हातून डबी सोडली गंगेमध्ये. आता बाया खाली स्नान करत होत्या घाटावर आणि पुरुष वर्ग वरती होते. आता लहान